आज आपण अजिबात चीक न बनवता तांदळाची चौपट फुलणारी कुरडई करूया. एकदम सोपी रेसिपी आहे. कुरडई अगदी खुसखुशीत होते आणि न चुकणारी रेसिपी आहे. त्यामुळे लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि आता कढईमध्ये 4 वाटी पाणी, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यामध्ये 2 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. छान असं हटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता 4 वाटी पाणी आणि इथे 2 वाटी पीठ आपण वापरलेलं आहे. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता झाकण ठेवायचं, 15 मिनिटं वाफ आणायची. 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे. आता एक सुती कपडा घ्यायचा, त्यामध्ये हे पीठ घालायचं आहे. छान असं पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात आपल्या हाताला चटके बसत नाहीत किंवा परातीला सुद्धा पीठ लागत नाही. मस्तपैकी छान असं पीठ आपलं मळून झालेलं आहे. मऊसूत पीठ मळून झालेलं आहे. आता ह्या पिठाचा एक छान असा गोळा करून घ्यायचा आहे आणि कुरडई करायचा सोऱ्या घ्यायचा आहे. त्याला आतमधून पाणी लावायचं आहे आणि हा उंडा ह्यामध्ये घालायचा आहे आणि पटपट पटपट कुरडई पाडून घ्यायची आहे. अजिबात जास्त ताकद लागत नाही. एकही कुरडई आपली तुटत नाही. मस्तपैकी अगदी पटपट पटपट आपल्या कुरडया तयार होतात. लक्षात ठेवा, चौपट फुलणारी, अजिबात लाल न पडणारी तांदळाची कुरडई आपली तयार होते. तुम्ही बघू शकता. अशा सगळ्या कुरडया मी पाडून घेणार आहे. 2-3 दिवस छान अशा कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. छान सुकलेल्या आहेत. तळूनसुद्धा दाखवते. अशाच जर तुम्हाला वाळवण्याच्या रेसिपी पाहायच्या असतील तर छोट्या त्रिकोणावर क्लिक करा आणि रेसिपी पहा. आवडल्यास सबस्क्राईब करा.